बाबा, तुम्ही चक्क तुमच्या मुलाचं तक्रार घेऊन माझ्याकडे आलात. असं काय झालं तरी काय? सरपंच, मला माझ्या मुलाकडून दर महिना खर्चासाठी पैसे पाहिजे. मग तो थोडं का असेना, पण पाहिजे. अरे, हा तर तुमचा हक्क आहे. पंचायत बसायची काय गरज होती? हे बघा सरपंच, मी गर्भ श्रीमंत आहे. 3 आकडी 7-12 आहे आपला. पण तरी सुद्धा मला त्याच्याकडनं दर महिना 100 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि तेही त्याच्या हातानेच पाहिजे. हॅलो, हा मी सरपंच बोलतोय. तुमच्या वडिलांनी पंचायत बसवली आहे. तुमच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे. तुम्ही लगेच बंगल्यावरती या. नमस्कार. काय झालं बाबा? काय आलं सरपंचजी? हे बघ, तुझ्या वडिलांनी तुझ्या विरुद्ध तक्रार दिली आहे की त्यांना दर महिन्याला खर्चाला पैसे पाहिजे. काय? अहो सरपंच साहेब, माझे बाबा इतके श्रीमंत आहेत, मग त्यांना पैशाची काय गरज? ते का आम्हाला माहिती नाहीये. दर महिन्याला त्यांना 100 रुपये तुझ्या हाताने त्यांना द्यायचं. अहो, तुम्ही एवढं श्रीमंत असून तुमच्या मुलाबद्दल तुम्ही 100 रुपये करताय. पंचायत का बसवली? मला एकुलते एक मुलगा आहे. शहरात कामाला येतो. वर्षानुवर्ष तो मला भेटायला येत नाही. ना भेटणं, ना फोन. आणि माझा त्याच्यावर खूप जीव आहे. खूप प्रेम करतो मी त्याच्यावर. म्हणून मी त्याच्यावर हा खटला टाकला. निदान महिन्यामध्ये पैसे देण्याच्या बहाण्याने तरी तो माझ्याकडे येईल, माझ्याशी भेटल. बाबा, चुकलं माझं. मी वर्षानुवर्ष तुम्हाला भेटत नाही, फोन करत नाही, पण मला असं कधी वाटलंच नाही की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करत असाल. बाबा, मी ती शहरातली नोकरी सोडून आता कायमचं गावाकडे तुमच्या सोबत राहायला येणार. बाबा, मला माफ करा. तर मित्रांनो, आई वडिलांना तुमच्या पैशाची काही गरज नसते. तुमचा वेळ आणि तुमचा सहवास एवढंच त्यांना पाहिजे असतं. हीच खरी संपत्ती त्यांच्यासाठी. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.